आता आम्ही शिवमला आलो आहे. हे परत घरी गेले आहेत काहीतरी कामाचं बघायला आणि मी इथे बसले. तर आज दिवसभर काय काय झालं, सकाळपासून मोगऱ्याची फुलं इतकी निघाली ती दाखवते मी तुम्हाला, आणि शिवमचं होत असलेलं घर पण दाखवते. तर चला बघूया, आपण आढावा घेऊया आजच्या दिवसाचा, आहे ना. आणि प्लीज तुम्ही कमेंट्स करा, मला आवडेल. जरी आम्ही वयाने मोठे असलो तरीही तुमची फ्रेंडशिप आम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्ही कुठनं आमचे हे ब्लॉग्स बघताय हे देखील सांगा. आणि प्लीज येत जा, कारण मी कमी टाकायला लागले. हे ब्लॉग्स माझे कमी चालले आहेत, कारण तरुण लोकांनी इतके चांगले कंटेंट्स तर आम्ही देऊ नाही शकत, पण आमच्या परीने आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. तर त्या जर तुम्ही थोड्याशा कमेंट्स केल्या आणि रेग्युलरली येत राहिले तर आम्हाला खूप आनंद होईल. सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर. तर चला. हे माझे बाबा 90 वर्षाचे झालेत आता बाबा. हे परत शिवमचं ते कॅन्टीन रेस्टॉरंट जे काही म्हणू आपण, आईचा आणि माझा हा फोटो मी काढला. तर मी 60च्या वर गेले, तर आई 88 वर्षाची, बाबा 90चे. हे परत शिवमच्या वरती, रेस्टॉरंटच्या वरती व्ह्यू खूप छान दिसतो आजूबाजूचा. मस्त फॉरेस्ट आहे तिथे, एक तलाव पण आहे खाली. हा माझा दीर आहे, मर्चंट नेव्हीत आहे. हा, त्याचं नाव आनंद आहे. आणि त्याला आणि त्याच्या बायकोला मनीषाला आम्ही घेऊन आलेलो इथे. ते माझी काही क्षणचित्र. आज स्विमिंग पूल झालेलं आहे. आता बरीच पब्लिक इथे यायला लागली आहे. पूर्वीपेक्षा इथे गर्दी निश्चितच वाढली आहे. जेव्हा आम्ही ते प्लॉट घेतला ना, तर इथे काहीही नव्हतं. अगदी ओसाड जमीन अशी दिसत होती. आणि आता बघा सगळा कायापालट झालेला आहे. व्हिडिओ चालू आहे. हो, स्क्वेअर चांगले काढा आमचे फोटो व्हिडिओज. उभं आहे आम्ही. वॉक वॉक. फिर आपको हम कुर्सी देंगे यहाँ पे पकाएगा. थँक्यू सर. थँक्यू सो मच. मी हसायला लागली की शौर्याला हसायला यायचं. हां, तर आपली कॉमेंट्री आपण जारी ठेवूया. तर होतं काय इथे आता, हे जनरेशन गॅप्स खूप होतात, कारण इथे यंगस्टर्स येतात आणि त्यांचं ना इतकं लाऊड म्युझिक प्ले करतात आणि हल्ला गुल्ला, आणि कधी कधी भाषेवर नियंत्रण नसतं, म्हणजे काही बोलतात. मग आपण जर तिथे बसलेलो असलो तर आपल्यालाच ऑकवर्ड होतं. अशा काहीशा गोष्टी पण आता हे होणार ना, पब्लिक प्लेसेसमध्ये हे सगळं चालणार. रात्रीच्या वेळा शिवम फार सुंदर दिसतं. म्हणजे इथल्या लँडचे ओनर्स हे दोघंजणं आहेत, मिस्टर रावळे आणि मिस्टर इंगळे. तर या दोघांनी प्रचंड मेहनत करून हे याला इतकं सुंदर डेव्हलप केलेलं आहे. आता लोकांना याबद्दल बरंच कळलेलं आहे आणि इथे गर्दी खरंच वाढली आहे. त्यांच्या बाजूला शिवम फार्मचा ना ॲप्रोचही खूप सुंदर आहे, रस्ते खूप सुरेख आहेत आणि थ्रू आऊट लँडस्केप मिळतो तुम्हाला खूप छान. तसं कंटाळवाणं होत नाही. आता गुलमोहर माझा अत्यंत आवडता, मला गुलमोहर खूप आवडतो. एक तर त्याचा रंग, आणि माझं सगळं बालपण या झाडाशी निगडीत आहे. रावळेंनी इथे खूप कण्हेरीची झाडं लावली आहेत, आणि आमचे बाबा फुलं पाहिलं की वेडे होतात. त्यांना लगेच त्यांचे हार करून महाराजांच्या तसबिरीला व्हायचे असतात. महालक्ष्मीसाठी हार करायचा असतो. आस्ती बसायला तयार नाही आहे, बस उभी आहे त्या गाडीला अशी पकडून. हां, सिद्धिविनायक दाखवायचं.
त्याला कसं नेणार तुम्ही आतमध्ये? त्याला नंदूला कसं नेणार आतमध्ये? आतमध्ये बाहेर नाही. कुछ बोलना है तो. काच आहे मध्ये. काच नाही आहे मध्ये, ही आहे काच इथे. हा घराचं बांधकाम सुरू व्हायच्या आधीचा व्हिडिओ आहे. यांची काहीतरी कागदपत्र खूप साचलेली होती आणि त्यांना ती अशी जाळायची होती. तर आमच्या प्लॉटवर रिकामा असल्यामुळे इथे आणून आणि जाळण्याचा प्रोग्राम झाला आहे. तुला जायचं आहे का तिकडे? वाव, संध्याकाळी खूप छान वाटतंय, पण ऊन आहे. ते समोरच्या प्लॉटमध्ये मोर दिसला होता. ते कंप्लीट नोटपॅड टाकायच्या ऐवजी एक एक पान टाकतायत का बरं? याचं लॉजिक कळत आहे का? इकडे मध्ये गेट येईल, हे बंद होईल इकडलं. हा एक्स्ट्रीम एंड आहे. इथे आजूबाजूला जंगल असल्यामुळे ना, इथे एकाने ना आपला कुत्रा ठेवला आहे फार्म हाऊसवर. तर त्याच्या वासानी म्हणा, जे काही असेल म्हणा, एक बिबट्या 2दा त्यांच्या प्लॉटमध्ये डोकावला. आता घ्या. चेयर्स की जरूरी है, खड़े नहीं रह सकते इसलिए. या भूमिपूजनाला आम्ही दोघं आणि आई बाबा, बस आम्ही एवढेच 4 जण होतो. इथला नाही बाबा, संतोष हा इज अ कॉन्ट्रॅक्टर. सॉरी, बाहेरून यायचं नाही इथेच येतो. तो इकडे मागे आहे ना? नाही नाही, इथे इथे सध्या. म्हणजे येऊ शकतो लवकर. हो, येऊ शकतो. चला आपण करूया आता पूजा. हा, उशीर होतोय ना, ते कुठे आहेत माहिती नाही. तर आज पुन्हा सुरू. आजची गणेश चतुर्थी आहे, शुभ मुहूर्त आहे. तर मोरयाच्या साक्षीनी, महाराजांच्या आशीर्वादाने, जगदंबेच्या आशीर्वादाने भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होतोय. असं पकडून ठेव. उजवीकडे खणतो. हा बस असं राहू. बरोबर. हे पश्चिम, हे पूर्व. तुला हात टेकवता येतोय का बघ. आणि हे आता गंगाजल शिंपडलं आहे सगळं. हो. हे गंगाजल खूप खास आहे. गोमुख म्हणून आणलेलं आहे मी. अच्छा, वरचं. एकदम बस. अच्छा, किती दिवस चालते? याच्यात अलगी वगैरे पकडत नाही कधीच? खराबच नाही होत. कधीच नाही होत ना? मी केव्हा आणलं आहे? 1984. काय बोलता? 1984 मध्ये आणलेलं आहे. खराब नाही. गंगाजलाचं ना खराब नाही होत. 84. 1984 सप्टेंबर. खराब नाही होत. खूप मजा आहे. 84 अजून आहे घरी. आपण पिऊ पण शकतो. हा, तर हे निरा. प्रसाद दाखवला का? हा, प्रसाद प्रसाद दाखवायचा ना आता. याला हार घालून पहिले. आमचं आधी इतकं घर बीर बांधायचं काहीही डोक्यात नव्हतं. आम्ही ठरवलं होतं की इथे एक लँडस्केप डेव्हलप करायचा, मस्त फुलांची झाडं लावायची, भाज्या उगवायच्या एका कोपऱ्यामध्ये, आणि बस याच्यापेक्षा जास्त काही नाही. एक शेल्टर टाईप थोडंसं करायचं, म्हणजे आलं की बसायला आपलं. पण काही नाही, यांचं सडनली डोक्यामध्ये आलं आणि मुलांना विचारलं आणि ते पण तयार झाले आणि मग या घराच्या बांधकामाच्या मागे आम्ही लागलो. दिसतंय ना? नाही, अनिकेतला विचारते. सुखाताला जॉईन करता सांगून नाही तर व्हिडिओ. अरे सुखदा जॉईन होऊ शकते का? व्हिडिओ आईच्या हातात दिले. अरे हो, मला दिसतंय तुम्ही दोघं. अनिकेत? सुखदा जॉईन होऊ शकते का त्यात? नाही नाही, बॉटी मध्ये नाही होणार. आणि कठीण आहे.
आणि ते ऑफिसमध्ये असं बॉटीम लागतं ना नाही बॉटिमला वायफाय पाहिजे आणि ते ती नाही येऊ शकत. बारा टिकणं कठीण जाईल. छत्री आणली, छत्री ठेवते ते. नाही पण ते हा गल्फ व्हॉट्सअप मध्ये नाही तिथे चालत ते ना. गल्फमध्ये हा? आहे ती दुबईच आहे. तिथे व्हॉट्सअप नाही चालत तिथे बॉटिम मेणबत्ती आणायला हवी ते. झालं झालं. आरती कसं करणार नाही म्हणजे ती टिकली असते अशी. टिकलं ना, बरंच टिकलं. जगदंब उदयोस्त करवीर वासिनी व्यंकटरमणी उदोदगांबे उदोदकदंब नारळ नव्हतं पुढेचं अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिरा सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज जय. महाराज तुम्ही जात आई अंबाबाई तूच आहेस तूच आहेस तूच आहेस जय. तुझ्या कृपेने सगळं होऊ दे सगळं होऊ दे तुझ्या कृपेने सगळं दिसलं का? होऊ दे. आता नारळ फोडू का? कशावर पुढं पण आपण हे काढलं नाही ना त्याच्या शेंड्या त्याच्यावर नाही फोडत. त्याच्यावर फोडू का? सबलवर फोडतो ना. फुटेल का? हो फुटेल. फुटेल. हा लोखंड असेल तर फुटेल. झालं वा देशपांडे तिथे जमिनीवर शिंपडून देतो. क्या बात आहे. त्याच्या डोक्यावर येतं. संपलं असेल पण हा पाणी संपलं असेल. पाणी तर हे सध्या असू दे आपल्याजवळ. हो मांडीत ठेव. द्या माझ्याजवळ द्या. असंच होतं इथेच होतं नंतर करता येईल. आरती करायची. रविवार तू वाहिलं का अंजू गणपतीची अंजू हा तू वाहिलं का हळद कुंकू वगैरे नाही व्हायला. मग गणपतीची सगळं करा. सगळं कर आधी महाराजांना अंबाबाईला लवकर करते. महाराजांना आणि आईबाबाईला वाहिलेलं आहे. हो नाही अंजूला म्हटलं नाही हो, ते वाहिलं तिने. अच्छा हां निरंजन चांगलं आहे, आरती करून घेऊ म्हटलं. आधी सुख करता म्हणा हा आज आणायचा गणेश चतुर्थी आहे. नाही ते तुम्ही समजायला महाराजांची मी- सुरत नाही सुख करता दुःख वार्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी पूर्वी प्रेम एकही कृपा घटना जयाची सर्वांगी सुंदर अवती सिंदुराची बंद आहे. अंती झके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय जय मंगलमूर्ती संसारी नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय आईच्या हातात कॅमेरा आहे आणि तिला नाही कळत आहे तो कुठे चाललाय कुठल्या डायरेक्शनला काही दिसत तू नाहीये. भक्ताला गीते तू दासाला घे पावस लवलाई जय देवी जय महिषासुरमथनी हो दैत्यासुरमथनी सुरभरेश्वर वरदे तारक संजीवनी प्रसन्न आरती जय देवा जय देवा. जय देवा हा जय देवा जय देवा जय जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा जय तू आणि काही बघतोय अजूनही हो पाहतोय का रे? हो पाठवाय ना. आम्ही प्रसाद खातोय मी प्रसाद खाल्ला. तूही खाऊन घे. तू व्हर्च्युअल खाऊन घे. साखर घे हातावर. पेढ्याचं आहे ना ते खाली करतो म्हणजे ते नीट येईल फोटो नीट येतील पेढ्याचं कव्हर ते बॉक्सचं कव्हर बॉक्स उचलून घे बे. घेतलं फोटो? हो त्यांना देतो मी. कोण आहेत हे? हे अरे यार त्यांचं प्लॉट मी नाव विसरलो पण.
ए माझं कर ना जरा. काय बा शुरू है. चलिए सर हम जाएंगे, थोड़ा घूम के आते हैं. ये फूल देखो बाबा, बढ़िया से. मैं तोड़ूँ यहीं से? हाँ, हैं? फूल को तोड़ूँ? एक हाथ दो तोड़ने में हर्ज नहीं है, पर ज्यादा एक तो मिनट. बड़ी इच्छा हो रही है. सीढ़ी है पण. बस. वाह देखो. आहा. चल बंद कर, कारण ते हालेल आता. हे पाला इथे राहतात आहेत. ऑन केला. चलो. Hey, let's go back. See the look. It looks so beautiful now. See, this is the lawn which is rented out for wedding parties, smaller parties. And this is the way which leads to our plot. We get a better view. You don't, you never stop. अब ठीक है, मैं स्टॉप कर. शिवम फार्म्स फ्रॉम आवर हाऊस. हा टॉप फ्लोअरवरनं व्ह्यू दिसतोय. खूप छान सगळीकडे मस्त दिसतंय. ते दूर रेस्टॉरंट दिसतं आहे. काही जणांची घरं बांधून झाली आहेत ती दिसत आहेत आणि झाडं दिसत आहेत. हे मागच्या साईडला मंदिर दिसतंय दूरवर. वरची खोली, वरची बेडरूम. इकडे लागलं बाथरूम टाईल्स मध्ये. खालचं फ्लोरिंग होत आहे. कन्सील होईल आता POP. या यस सर. लुक एट द व्यू. उनके स्विमिंग पूल में पानी दिख रहा है मेरे को. या माणसाला विचारा हा काय करतोय. गजानाड. जाऊया का मी खाली जाऊया. हे स्केरी आहे, हे स्केरी आहे. आणि मी बाहेर आले. हे स्विमिंग पूल झाला. हा खूप आलाय फोटोंमध्ये. मी आले नाही आहे. हा खूप आलाय. सुरू आहे. हा एंट्रन्स आहे आमचा पूर्वेकडे फेसिंग. मी व्हिडिओ करायला सांगितला ना माझा की हा माणूस इतका हलवतो कॅमेरा. भयंकर शेक. कॅमेरा शेक पहा तुम्ही. आणि मला येऊच द्यायचं नाही आहे ना. आता खिडक्या छान दिसायला लागल्या आहेत बाबा. खिडकी आता छान दिसतात. हा तिथे नोटा होतो. हां तर असं आहे घराचं बांधकाम. आता हे समोरनं एक लूक बघून घेऊ घराचं. खूप ऊन आहे. उन्हापेक्षा धग आहे खूप. आज तसं क्लाउडी आहे मधनंच, पण गरम हवा आहेच. ते पाहते मंदिर तिकडे हे आधी क्लिअर दिसायचं. आता ही झाडं आली मध्ये. आणि हा प्लॉट आहे त्यांचा ज्यांनी तिथे घर बांधलं आहे. ते परत बांधकाम करू शकतात मागे. ते काहींनी घरं बांधली आहेत आणि त्यांना ती रेंटवर द्यायची आहे. कारण जे लँड ओनर्स मी मगाशी सांगितले त्यांचा असा मानस आहे की लोकांना इथे एंटरटेन करायचं, त्यांना इथे राहू द्यायचं आणि त्याच्याकरता त्यांना जागा हवी. तर ज्यांनी हे प्लॉट्स इथे घेतलेले आहेत, ज्यांनी आपली घरं बांधून काढली, फॉर एक्झाम्पल आम्ही पण घर बांधलेलं आहे, तर आमची घरं रेंटवर द्यायची. आता ज्यांना बिझनेस करायच्या हेतूने ज्यांनी बांधलेली आहे त्यांचं ठीक आहे.
पण आम्ही तर आमच्या शांतीसाठी आणि निसर्गाशी एकरूप व्हायला म्हणून अशी ही फार्म हाऊसची कल्पना डोक्यात नेहमी बाळगली. त्यामुळे मला काही ही आयडिया पटत नाही. कसं येतं, अनोळखी माणसं आपल्या एवढ्या छान प्रेमाने बांधलेल्या घरात राहतात, त्याची धुळधाणी करतात, व्यवस्थित स्वच्छ राहिले तर ठीक आहे, पण बहुतेक वेळा आपण बघतो की त्याचा वापर चांगला नसतो झालेला. तर बघायचं, आमच्या नवरोबांना पटवून द्यायचा प्रयत्न मी करते आहे. पण हे पाय, बंगला किती छान आहे, जवळनं दाखवते आहे ना. यांचा आतनं पण खूप मोठा आहे आणि छान बांधला आहे त्यांनी. पैसा असला की सगळं होतं आहे. हो, आम्ही आपलं छोटंसं केलं आहे काहीतरी, पण त्यातही आम्हाला खूप आनंद आहे. ही अशी झाडं इथे आणि हे असं सगळं सगळं छान आहे. एकदा पूर्ण दाखवू आपण. गुलमोहर माझं आवडतं झाड. मला पण घराच्या तिथे 2 गुलमोहर लावायचे. हे बघा काय सुंदर गुलमोहर आहे. हा, याचीच व्हेरायटी. म्हटलं मी संतोष भाऊला घ्यायला मी यायलाच घेऊन जातो. सुंदर आकाश दिसतंय ना. आणि आम्ही शिवमच्या बाहेर पडलो. मी म्हटलं की यालाच घेऊन जातो. याचं सांगितलं असं असं आहे की असं कसं म्हणे त्यांनी ठेवलं बाहेरच्या बाजूला कसं केलं. तर म्हणे ते होतं पिऊन झालं, त्याला वाटतं की उघडं राहू शकतो. तसं नाही म्हणे, ते पूर्णच पॅक करायचं म्हणे तिथं. कोण आहे? पटेल होता. सौ पण होती आता. सौ पण होती, लक्षात होतं. कोणच्या नसतं, हे सेलिब्रेशन आहे. बापरे, काय चाललंय आमचं इथे. मला वाटलं घरी गेले सगळे. मेक अ व्हिडिओ ऑफ दिस. चल पटकन काय. असा हा शिवमकडचा रस्ता खूप छान आहे, म्हणजे नजारे छान दिसतात. यायची आहेत अजून. शिवमला पोचता पोचता एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावातली मजा दिसते. ती वासरं, गाई बांधून ठेवलेल्या. दुपारच्या वेळा निवांतपणे बायका बाहेर निघतात. काही शेतावर जाताना दिसतात. काही बायका मंडळी जमून आपल्या त्यांच्या गप्पाटप्पा चाललेल्या असतात. अशी खूप गावातली, एका टिपिकल गावातली मजा खूप छान बघायला मिळते. वरचं बाथरूम आता मोठं दिसतं. बेडरूम वरची, ते आता सगळं झाकलेलं आहे. एवढा कचरा पडला. ही पूर्व, ही दक्षिण. हो, इकडनंच येत आहे ना, पश्चिमेचंच वारं येत आहे. खिडकी आहे ना, हे पहा ना, हे पश्चिमेचं वारं. मला सांग, हे बघ इकडे बघ, जशी ही खिडकी आहे, ही खिडकी आहे, ही खिडकी आहे. लॉट ऑफ एअर. तिथे 2 खिडकी आहेत. पायऱ्या गेल्या, भीतीच वाटते जरा. हे तर वरती पायऱ्या जाऊन हे असं. हे ड्रॉइंग रूम. आणि किचन.
हा एक प्राणी पा बाहेर. बेडरूममध्ये जाऊ इकडल्या. हे टॉयलेटच्या टाईल्सवरती लागल्या, खालती पण लागल्या. खाली बघ कचरा. बाथरूम खालचं. ही जागा अशी आहे बेडरूमचं दार, खालच्या बेडरूमचं. आणि हे POP झालेलं आहे. आणि हे हॉलकडे. मूवेबल ठीक आहे. एखादा जर तुम्ही समजा डायनिंग टेबल वगैरे घेतला मूवेबल तर तो ठीक आहे, कुठे पण करता येईल तुम्हाला. तो केलं तर फिक्स होऊन जाईल. नाही तर इथे लावायचा. भरपूर जागा आहे. फोल्डवाला चिपकून जाईल, चिपकून जायचा आणि सोडून द्यायचा. आता मी बाहेरच्या वरांड्यात जाते. ओपन वरांडा हा पहा असा झाला आहे. असे पिलर्स आणि हा असा जाईल तो. इथे टायलिंग केलं आहे. जाऊ का मी याच्यावरनं. हे पहा दरवाजाची चौकट किती सुंदर इकडली. आणि हे असं वरती दिसत आहे. हे पहा. You can sit here in the evenings. You can have a very good time sitting here, sipping on your tea. Wow. आता रूप आलं आणि प्रशस्त झालंय. हा जिना गेलाय वरती. पहिल्यांदा थांबलो आपण इथे आहे ना. मस्त वेदर आहे, अनपेक्षितपणे मिळालेलं. आणि छान कूल ब्रीज आहे. कूल ब्रीज आहे. काल कसा पाऊस पडला तिकडे साईडला. त्यामुळे तसं इथे ॲज कम्पेअर टू अदर प्लेसेस थोडंसं शांत असतं. ॲज अ सरप्राईज पाऊस मिळाला की खूप मजा येते नाही. तसा तो मिळाला आहे आज भर मे महिन्यात. नागपूरसारख्या ठिकाणी शॉवर्स मिळणं ही फार अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे आता मी चहाचा आनंद घेऊन निघू. येस विल लीव शॉर्टली. येस. चीयर्स. ठीक आहे. हम कौन कौन है आज. और एक लड़का किधर है. बेचारा शांत बैठा है. उसको मौका ही नहीं देने बेचारे. इसको मौके. देखो देखो. एक्झाम्पल देतोय असं पण इकडे आहे, असं म्हणतोय. पण तू आता आली तुटलं नाही तर कसं? पोरांना पाठवू आम्ही. बुंगा बुंगा. सुख सुख. अरे तू तिकडे बसला चांगलं तर अरे तुम्ही पहिले पाहिला नाही हा भाग सगळा. हो मग काय पाहिलं ना. हो मी पहिल्यांदा आली. काय गोष्ट अरे करते. हा म्हणतो तुम्ही दाखवलं म्हणून. तू मी आपण नाही आलो होतो का जेव्हा. चुप बस. नाही आपण असं म्हणा, आम्हाला माहिती आहे. थोडासा मेन.
मैं भी आज पहली बार चढ़ी है। जब से टाइल्स लगी ना तो मैं नहीं आई थी, तो पहली बार ही चढ़ी आज।